बरोबर आहे. जे पूर्वी जे ऑपरेशन सुरू होता त्यामध्ये ती ऑपरेशन सगळे म्हणजे दिल्लीचे जी काही सीजर झाली होती त्याचे फायनल पंचनामा होऊन ते माल कन्साइनमेंट इथे रवाना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सांगलीचे पण ऑपरेशन संपलेली आहे. पुण्याची या अगोदरच जे कुरकुम येथील होती ती पण ऑलरेडी संपलेली आहे. आता यामध्ये आरोपी जे काही आहे त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेण्यात आलेली आहे आणि दिल्लीवरून ते आरोपी आणण्याची प्रक्रिया पण सुरू आहे. ते जे काही मॅन्डेटरी BCAS वगैरेचे परमिशन्स आहेत ते घेऊन आरोपी आज येतील. त्यांचे पुढील इंटरोगेशन सुरू राहतील. जे काही सेंट्रल एजन्सीज या विषयाचे आहेत त्यांचे पण इंटरोगेशनमध्ये त्यांचे पण मदत घेण्यात येत आहे आणि इतर जे काही लिंकेजेस आहेत ते शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. काही आरोपी फरार आहेत त्यांचे शोधण्यासाठी पण सध्या 7-8 देशाचे वेगवेगळे भागात 7-8 टीम्स तिथे प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे आणि ते आरोपी अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता जी या गोष्टीमध्ये या प्रकरणात जे तपासामध्ये जे काही सप्लाय चेनमध्ये काही होलसेल सप्लाय चेन होता आणि काही रिटेल सप्लाय चेन होता. आता होलसेल सप्लाय चेनवर आतापर्यंत आमची जास्ती लक्ष होती. आता रिटेल चेन उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून पण 15 ते 20 टीम्स तयार करण्यात आलेली आहे आणि जे स्मॉल कन्साइनमेंट्समध्ये जे फायनल कंझ्युमर्सपर्यंत जे माल याच्यापैकी पोहोचत होता त्यांना पूर्णपणे युद्ध पातळीवर अनर्थ करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये तपास युद्ध पातळीवर कंप्लीट करून याचे स्पेशल काउन्सिल ॲडव्होकेट्स नेमून या केसला फास्ट ट्रॅकमध्ये कन्व्हिक्शन कसे करता येईल त्यासाठी पण नियोजन सुरू करण्यात आले. एक्झॅक्ट किती सीजर आहे आतापर्यंत? सगळ्या ठिकाणाहून किती किलोचं सीजर झालंय आणि त्याची अप्रॉक्सिमेट अमाऊंट किती आहे? टोटल अप्रॉक्सिमेटली अभी एक्झॅक्ट फिगर सध्या सांगता येत नाही. सगळे फायनली कन्साइनमेंट्स आल्यानंतर परत वेइंग वगैरे केल्यानंतर फॉरेन्सिकला पाठवण्यात येईल. परंतु अंदाजन 1750 किलोचे सुमारास ते 1800 किलो या इतकेपर्यंतचे अंदाजन 3500 कोटीचे मार्केट व्हॅल्यूचे आतापर्यंतचे कन्साइनमेंट जप्त करण्यात आलेली आहे. संख्या अटकची 8 आहे. एक आणखी आरोपी डिटेन करण्यात आलेले आहे. त्यांचे रोल आम्ही एक्झामिन करत आहोत. फॉरेन लिंकेजेस जे काल आपण म्हणलो होतो त्याचं आतापर्यंत काही साधारण निष्पन्न झालंय फॉरेन लिंकेज त्याबद्दल ती ऑलरेडी क्रिस्टलाइज झालेली आहे की ते लंडन येथे ते कन्साइनमेंट कुरिअरच्या मार्फतीने जात होते. त्याच्यासाठी पुरावा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे कधीपासून म्हणजे काही वर्षापासून ते चालू होता ते एक्झॅक्टली कधीपासून आणि कोणते इतर काही दुसरी सप्लाय चेन त्या दिल्ली येथून जाणारे कुरिअर कन्साइनमेंटची होती का ते पण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, युवराज भुजबळ जो आहे तो याच्यामध्ये आतापर्यंत केमिकल एक्सपर्ट जो आहे त्याच्याशी ह्या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार त्यांनी संपर्क साधल्याचं समोर आहे. तर ते कशा पद्धतीने कॉन्टॅक्टमध्ये आले आणि मग कशा पद्धतीने हे पुढचं काम सुरू झालं? आता त्याबद्दल आपल्याला विस्तृत जानकारी नंतर देण्यात येईल. कारण जे एक आरोपी त्यापैकी जे म्हणतात ते क्रॉस व्हेरीफाय जे फरार आरोपी आहे त्यांच्याकडून करणे राहिलेली आहे. परंतु जे फरार आरोपी आहे जे एक वर्टिकलचे मुख्य सूत्रधार होता ते आरोपी जे मी सांगितले होते की बिहारचे आहे आणि ते ब्रिटिश नॅशनल आहे आणि सध्या ते एका देशाला गेला होता तिथून पण या कारवाईचे नंतर दुसऱ्या देशात गेलेले आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते पूर्वीचे काळात पुण्या येथे एका प्रकरणात मोठे जे कन्साइनमेंट पकडला गेला होता त्यामध्ये आरोपी होता आणि ते येरवाडा जेलमध्ये पण होता.
तरी इथे त्यांचे लोकल जे काही लिंकेजेस हे फॉरेन नॅशनलचे आहे ते शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच मध्ये पण होता. तरी इथे त्यांचे लोकल जे काही लिंकेजेस हे फॉरेन नॅशनलचे आहे ते शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच काळात काही वेगळे केमिस्ट जे एक्सपर्ट होते, जे हे त्यांना सपोर्ट करत होते हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, त्यावेळीचे पण काही आरोपी जेलमध्ये आहे. ते पण केसमध्ये एक्झॅक्टली काय घटनाक्रम होती ते पण स्टडी फॉरेन नॅशनलचं प्रोफाईल काय आहे? नेमकं फॉरेन नॅशनलचं प्रोफाईल काय? ते आधी जेव्हा अरेस्ट झाले होते तेव्हाही काय करत होते? म्हणजे काही दुसरा कव्हर घेतलेला होता? नाही, ते ड्रगचे केस होती. DRIने इथे पुण्याला एका मोठा कन्साइनमेंट पकडला होता. पुण्यात एक्झॅक्टली ते पुण्या सिटीचे केस होती जे DRIने केस केली होती. त्या केसमध्ये ते आरोपी होता. त्या केसमध्ये ते जे सांगलीचे जे आरोपी अटक आहेत ते पण त्या केसमध्ये होता. ती रॅकेट ऑलरेडी त्यावेळी होती आणि ते बेल झाल्यानंतर परत जे काही येरवाडामध्ये असताना त्यांना काही इतर आरोपीशी संपर्कात आले. ते त्यांना कुरिअर एजंट्स म्हणून आणि ट्रान्सपोर्टर्स म्हणून त्यांना वापर करत होते आणि ही रॅकेट ते चालवत होते. ते पूर्ण त्या प्रकरणाचे आणि या प्रकरणाचे काय संबंध आहे त्याचे पण शोध घेण्यात येत आहे. सर आतापर्यंत जे सीझर झालंय ही खरा नाही है. ऍक्च्युली ज्यावेळी आम्ही इथे फर्स्ट रिकव्हरी केले होते, फर्स्ट रिकव्हरीमध्ये जे फॅक्टरी ज्यावेळी अनर्थ झाला होता त्यावेळी दिल्ली येथेची ज्यावेळी ऑपरेशन करणे गरजेचे झाला होता आणि आमची काही छोटी टीम तिथे पोहोचली होती, त्यावेळी सेंट्रल एजन्सीची मदत खरा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मदत घेऊन दिल्ली येथे ऑपरेशन करण्यात आली होती. कारण आमच्याकडे फक्त त्यावेळी दिल्लीला 6 अधिकारी कर्मचारी होते. त्यांनी एनसीबीनी अत्यंत चांगली सहकार्य त्यामध्ये इनिशियली केली. त्याचे नंतर दिल्ली पोलीसचे वरिष्ठ अधिकारीशी आम्ही त्या दिवशी बोललो आणि दिल्ली पोलीसचे पण आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पण अत्यंत चांगला सपोर्ट यामध्ये आजपर्यंत मिळालेले आहे. ही म्हणणे की काही वन अपमॅनशिप आहे किंवा काही दुसरा श्रेय घेण्याची प्रयत्न करत आहे हे म्हणणे संयुक्तिक नाही. सर आतापर्यंत जे सीझर झालं, आतापर्यंत जे कन्साइनमेंट म्हणजे रिकव्हरी आणि सीझर झालं त्यावरून लक्षात येतं की प्रोडक्शन हब आणि सप्लाय, प्रोडक्शन अँड सप्लाय महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती होतो. तर महाराष्ट्र किंवा हे जे काही ठिकाण आहे ते केवळ प्रोडक्शन हब म्हणता येईल का कन्झम्पशन हब बनायच्या मार्गावर होती? कारण रिटेलमध्ये किती याचं आम्ही सांगितले जे 2 भाग होता. जर सांगायचे असतील तर जे 55 किलो इकडेचे गोडाऊन मध्ये भेटला होता ती रिटेल सप्लायसाठी होता. जे बाकी जे दिल्ली वगैरे येथे गेले त्याचे काही पार्ट रिटेल आणि काही पार्ट बल्क सप्लायसाठी होता. आता आम्ही बल्क सप्लायचे ऑलमोस्ट म्हणजे पोहोचले, ऑलमोस्ट अनर्थ केले अशा वाटते. तरी पण काही आणखी पॅरलल्स आहे का ती आम्ही तपासत आहे. आता रिटेलचे पूर्ण सप्लाय चेनवर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे आणि राज्याचे वेगवेगळे भागात जिथे हे कार्यरत असतील आणि त्यांचे लिंकेज असतील ते आम्ही शोधून काढतो. अशा काही गोष्टी समोर आल्या. अशा गोष्टीवर सध्याची स्थितीत कमेंट करणे संयुक्तिक नाही. सर आतापर्यंत ह्या कुरकुम एमआयडीसीमध्ये ही केलेली तिसरी कारवाई आहे. औद्योगिक विकास महामंडळ असेल, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल, त्याचबरोबर FDA असेल, अन्न औषध प्रशासन, या सर्व ज्या इतर संस्था आहेत त्यांच्याशी आपण काय पत्रव्यवहार केलेला आहे का? त्यांना याबद्दल काय माहिती दिली आहे का? कारण की तितकी जिम्मेदारी या लोकांची आहे. त्या ठिकाणी काय या सर्व प्रकरणात सगळे जे कन्सर्न एजन्सीज आहेत त्यांना कॉन्फिडन्समध्ये आणि कोऑर्डिनेशनमध्ये घेण्यात आलेली आहे. इनिशियल स्ट्राईक आमची टीम केली ते गोपनीयताने केली. एक वेळा स्ट्राईक होऊन सीझर झाली तर इतर प्रक्रियामध्ये सर्व संबंधित एजन्सीजला, डिपार्टमेंट्सला कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलेली आहे. त्यांचे पथक बोलवण्यात आलेली आहे आणि जे काही पॅरलल ऍक्शन आहे ते सुरू करण्यात आलेली आहे. ऑलरेडी अशा प्रकारचे जे केमिकल फॅक्टरीज आहे ते सध्या परत बारकाईने तपासणी पोलीस स्टेशन स्तरावर होणे गरजेचे आहे अशी सूचना पण निर्गमित करण्यात आलेली आहे.
ते FDA सोबत आणि FDA सोबत पोलीस स्टेशन या भागाचे जे केमिकल फॅक्टरीज आहे किंवा बंद असलेले केमिकल फॅक्टरीज आहे किंवा रेकॉर्डवरचे जे आरोपी